ओके सो या लेक्चरमध्ये आपण पुढचा पार्ट पाहू. दॅट इज इफ अ फोर्स अ कॉन्स्टंट फोर्स a constant force capital F vector is acting along a direction making an angle कोणता मेकिंग an angle theta with a direction of motion, that is displacement, s vector or say ds वेक्टर. त्याचं एक्सप्रेशन आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. या ठिकाणी आपण काय सांगू शकतो, वी हॅव अ बॉक्स से मास ऑफ कॅपिटल M and the force is acting with an angle, say force is acting say in this direction F vector. ओके, आणि डिस्प्लेसमेंट मात्र कोणत्या डायरेक्शनमध्ये होत आहे, या डायरेक्शनमध्ये. आणि बॉक्स हा मूव्ह झालेला आहे या डायरेक्शनमध्ये आणि बॉक्स या ठिकाणी मूव्ह झालेला आहे. ओके, आणि टोटल डिस्प्लेसमेंट या ठिकाणी किती आहे, टोटल डिस्प्लेसमेंट या ठिकाणी आहे एस वेक्टर. पण एस वेक्टर पार करण्याच्या अगोदर त्याला स्मॉल डी एस वेक्टर पार करावं लागेल. ओके, तर या ठिकाणी फोर्स जो अप्लाय होतो आहे त्या फोर्सला दोन कॉम्पोनंट आहेत. दोन कॉम्पोनंट कोणते, एफ एक्स कॉम्पोनंट, एफ वाय कॉम्पोनंट. दॅट इज द फोर्स इज गिवन बाय F vector is equals to Fx I cap plus Fy j cap. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. ओके, आता आपण एक्सप्रेशन घेऊ. या ठिकाणी काय, द मॅग्निट्यूड ऑफ टू कॉम्पोनंट Fx आणि Fyचं कसं घेणार, कन्सिडर करा थिटा इज अँगल बिटवीन द अँगल ऑफ डिस्प्लेसमेंट वर्सेस द फोर्स अप्लाइड. आणि या ठिकाणी काय केले, मेकिंग अन अँगल थिटा विथ द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, ही या ठिकाणी कंडिशन दिलेली आहे. मग आपण कसं करणार, एफ एक्स इज इक्वल्स टू काय असणार, एफ कॉस ऑफ थिटा आणि एफ वाय इज इक्वल्स टू एफ साईन थिटा. असं का, कारण एफ एक्स म्हणजे कोणा समोरची बाजू भागिले कोणा लगतची बाजू आणि भागिले कर्ण. तर याप्रमाणे या ठिकाणी येतं, या ठिकाणी थिटा येतो कोणा समोरची बाजू भागिले कर्ण आणि या ठिकाणी कोणा लगतची बाजू भागिले कर्ण. तर अशा प्रकारे एफ एक्स, एफ कॉस थिटा, एफ वाय, एफ साईन थिटा हे एक्सप्रेशन या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे. सिन्स द बॉडी ही एफ वायच्या डायरेक्शनमध्ये मोशन करत नाही आहे, ही एफ एक्सच्या डायरेक्शनमध्ये मोशन करते आहे, म्हणून एफ वाय जे कॉम्पोनंट आहे तो वर्क डन करत नाही. द कॉम्पोनंट एफ वाय डोंट डू वर्क डन, पण धिस कॉम्पोनंट एफ वाय, एफ एक्स डू वर्क डन ऑन द बॉडी, असं या ठिकाणी आपण सांगू शकतो. मग या ठिकाणी आपण डायरेक्ट असं लिहू शकतो, दॅट्स वाय in case of the motion displacement, in case of a displacement ds by applied force F vector,
is work done dw is equals to f vector dot ds vector आणि which is nothing but fx dx, कारण fy कॉम्पोनंट या ठिकाणी वर्क डन करत नाही. सो दिस इज dw. आणि आपण जर होल जर वर्क डन घेतलं तर टोटल वर्क डन W is by force F vector for total displacement किती आहे टोटल डिस्प्लेसमेंट S vector is W which is a summation of dW which is summation not summation, integration fx ds which is equals to fx is constant force as the force is constant, ds which can be given by fx s, and fx is nothing but f cos of theta s, and so the work done in this case is fs cos of theta, and this is how we have shown one condition. त्यानंतर काय आहे वर्क डन बाय, आपला नेक्स्ट पार्ट आपल्याला पाहिजे आहे वर्क डन बाय वेरिंग फोर्स. say for example spring force. Now what we have, there are many situations in which f vector is not constant. Then what is work done by these forces? Say for example स्प्रिंग फोर्स. स्प्रिंग फोर्सच्या बाबतीत आपण हे एक्झाम्पल पाहू. कसं असेल बरं ते, कन्सिडर करा या ठिकाणी काय आहे, कन्सिडर करा या ठिकाणी आपल्याकडे एक वॉल आहे, रिजिड वॉल, आणि हा बेस आहे, आणि या ठिकाणी एक स्प्रिंग अटॅच केलेली आहे. स्प्रिंग जेव्हा या पोझिशनला आहे आणि या स्प्रिंगला एम एवढं मास लावलेलं आहे, ब्लॉक. कन्सिडर करा ही पोझिशन आहे ए, आणि जेव्हा स्प्रिंग पुढे जाते किंवा मागे जाते त्यावेळेस हा ब्लॉक इथपर्यंत जातो आहे. से दिस इज बी. से द डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज
that distance is say x vector. They say the small distance is dx vector, कारण पूर्ण एवढं डिस्टन्स पार करण्याच्या अगोदर हे छोटं dx एवढं डिस्टन्स त्याला पार करावं लागेल. कन्सिडर करा दिस पोझिशन इज x1 पोझिशन विच इज इक्वल्स टू 0 अँड दिस इज x2 पोझिशन से इज इक्वल्स टू कॅपिटल एक्स एवढी. आणि ही स्प्रिंग जो फोर्स अप्लाय करेल दॅट इज फोर्स विच इज इक्वल्स टू मायनस के एक्स. Okay, because this is the notion for varying force. Okay, let us calculate the work done by the force, by the spring force on this block. Let's calculate. By spring force. कसं असणार या ठिकाणी आपल्याला जनरल केस माहीत आहे. तर वर्क डन डी डब्ल्यू इज इक्वल्स टू एफ वेक्टर डॉट डी एस वेक्टर. दिस इज अ वर्क डन, स्मॉल वर्क डन फॉर द स्मॉल डिस्प्लेसमेंट, अँड वी नो एफ इज इक्वल्स टू मायनस के एक्स. This is equation number 1. This is equation number 2. From equation number 1 and 2, we can write dw is equals to minus kx dot dx. या ठिकाणी काय होतं, द अँगल इज in the is 180 degree, and say if the force is positive then this is minus kx dx. Okay, so w is equals to integration over dw which is nothing but integration over kx dx. किती येतं हे minus k integration x dx which is nothing but minus k multiplied by 1 by 2 x square which is minus half k x square. Say for from x1 to x2 काय येणार, w is equals to minus k x dx from x1 to x2, that is from position A to position B. W is equals to minus k multiplied by 1 by 2 bracket मध्ये x square from position x1 to x2. किती येणार, मायनस प्लस येणार हाफ के एक्स वन स्क्वेअर मायनस हाफ के एक्स टू स्क्वेअर इज वर्क डन फ्रॉम x1 to x2. आता से दिस इज इक्वेशन नंबर 3. से वर्क डन फ्रॉम पोझिशन x2 to x1, म्हणजे आता रिटर्न जातोय तो ब्लॉक, त्यावेळेस किती असणार, सेम हाफ के एक्स टू स्क्वेअर मायनस हाफ के एक्स वन स्क्वेअर. वी कॅन इझिली शो दॅट. सो दिस इज इक्वेशन नंबर 4, अँड फ्रॉम इक्वेशन 4 and 3 we can write the total work done. W1 plus W2 is equals to 0. या दोघांचे ॲडिशन केल्यानंतर टोटल वर्क डन 0. सो द राउंड ट्रिप, so the round trip of spring force work done is 0.